तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आपली वाजता 16वी इंटरनॅशनल ट्रिप सुरू झालेली आहे आणि आज मी आलेलो आहे साऊथ कोरियामध्ये। तर साऊथ कोरियाला यायचं भरपूर दिवसापासून ड्रीम होतं आणि फायनली आता साऊथ कोरियाला आलेलो आहे। तर एकदम भारी वाईब आहे इथली आणि एवढं भारी वाटतंय। तर इकडे येण्यासाठी भरपूर वेळ लागला आम्हाला, म्हणजे 24 तास गेले, कारण की 10-11 तासाची तर फ्लाईटच होती, मध्ये 5-6 तास लेओव्हर, बाकी मुंबई एअरपोर्टला 3-4 तास आधी, आणि आपल्या नाशिकपासून तर माहितीच आहे आता 4-5 तास लागतं जायला। तर भरपूर वेळ लागला, पण मग शेवटी इकडं आल्यानंतर तर एवढं भारी वाटतंय, जबरदस्त फिलिंग आहे। पाठीमागे तुम्ही बघू शकता। तर काल आलो आम्ही, काल तर 2 डिग्री टेम्परेचर होतं, तर आज 6 डिग्री आहे, पण ऊन असल्यामुळे आता एवढं जाणवत नाही, काल भयानक जाणवत होतं। तर काल संध्याकाळी आलो त्याच्यामुळे थोडंसं फिरलो आम्ही इकडे, आणि थंडी खूप होती त्याच्यामुळे मग जेवण वगैरे करून लगेच हॉटेलला गेलो। बाकी तर आजपासूनच पहिला दिवस सुरू झालेला आहे, तर आज भरपूर गोष्टी आपण बघणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही आता पूर्णपणे बघत राहा, मजा येईल तुम्हाला। बाकी आम्ही इथं जे थांबलो ही मँगडोंग स्ट्रीट आहे, हा एरिया मिडल एरिया आहे इथला, आणि खूप महाग आहे हा एरिया, पण मग इथून सगळं जवळ आहे त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट वाचते। बाकी हॉटेल वगैरे तर आम्हाला 4 जणांचं 1,47,000 रुपयाला पडले, 4 जणांचं 2 रूम। तर एवढं महाग आहे इथले हॉटेल्स वगैरे, पण मग एरिया वगैरे चांगला आहे। आणि इकडे समोर बघू शकता तुम्ही, हे बघा हा नाला आहे, तर नाला बघा किती स्वच्छ आहे इथला, एकदम स्वच्छ नाला आहे। लोक इथून वॉकिंग वगैरे करतात, उलट लोक रस्त्यापेक्षा ते नाल्या साईडने फिरायला प्रेफर जास्त करत आहे। तर एवढं भारी इकडचं सगळं, आणि सगळी सिओल सिटी आहे, इथली कॅपिटल सिटी आहे सोल। बाकी तुम्ही फ्लाईट जर बघाल तर फ्लाईट आम्हाला एक 45,000 रुपयापर्यंत गेली, रिटर्न फ्लाईट, सिंगापूर एअरलाईनची, ती पण एकदम बेस्ट एअरलाईन आहे। आणि त्याच्यानंतर इकडे सोलला आल्यानंतर हॉटेल वगैरे पर पर्सन 37,000 रुपये पर पर्सन पडले, म्हणजे 1 लाखाच्या आतमध्येच हे दोघं झाले आमचे। बाकी आता इकडे फिरायची खायची वगैरे कॉस्ट, म्हणजे तुम्ही ग्रुपने येता येतं, तुम्हाला 1 लाख 1.25 लाखापर्यंत तुमची टूर एकदम भारी होईल। त्याच्यामुळे ग्रुपच जास्त प्रेफर करा फिरायचं असेल तर, आणि मुलं असले तर अजून मजा येते सगळं फिरायला, पण कोणत्या पण गल्ल्यांमध्ये जाऊ शकतो आम्ही। मोस्टली टूर वगैरे बुकच नाही करत, डायरेक्ट फिरतो सगळीकडे, त्याच्यामुळे अजून जास्त मजा येते। तर आता आपण इकडून जाणार आहे एका लायब्ररीमध्ये, तर इकडची सगळ्यात मोठी लायब्ररी। तर आता व्हिडिओ तुम्ही बघत राहा, सर्व दाखवतो तुम्हाला। तर आता टॅक्सी बुक केली आम्ही, तर हे टॅक्सीचं ॲप आहे, के राईड म्हणून टॅक्सी ॲप आहे, आपलं ओला उबर सारखंच आहे, तुम्ही बुक करू शकता तुम्ही। हे बघा ही टॅक्सी 4034 स्टारफील्ड लायब्ररी। तर हे आलेलं आहे कोएक्स मॉल म्हणून आहे, स्टारफील्ड। तर अंडरग्राउंड मॉल आहे, जाऊयात खाली। तर अंडरग्राउंड 3-4 मजली खाली मॉल आहे, ते खालून सुरू होईल आता, हे बघा। तर मस्त पिझ्झा ऑर्डर केला, इकडचा लोकल पिझ्झा आहे, व्हेज पिझ्झा पण मिळतो इकडे, चिकन पण मिळतो, मस्त आहे। एक नंबर टेस्ट आहे, कोणत्या पण कंट्रीचे लोकल पिझ्झा ट्राय करायला मजा येते, बनवतात भारी। तर बघा असं कोरियन मॉल आहे, आणि सगळे रेस्टॉरंट आहे इथले, वेगळेच आहे, काहीच समजत नाही आहे, कारण पूर्ण त्यांची लँग्वेज असते। आणि हे बघा हे VR, हे एकदम भारी आहे VR, मलेशियामध्ये पण ट्राय केलं तर, चला इकडे पण करू, मस्त ट्राय आहे, भारी आहे। फुल मजा आली, आम्ही VR गेम खेळलो, मलेशियाला पण होते, पण याच्यामध्ये अजून थोडं ॲडव्हान्स होतं, तिकडे आम्ही झोंबी 1 झोंबी 2 खेळलो होतो, इकडे डायरेक्ट झोंबी 3 आहे, तर मजा आली एकदम। आणि बाकी इकडे पण बाकीचे पण लोक आहे, सगळे खेळत आहे, आणि भारी लोक आहे, सगळे बोलतात, स्वतःहून बोलतात, जसं चायना जपान सारखं नाही आहे की आहे का नाहीच, तर कोणी बघायचं पण नाही आपल्याकडे, इकडे स्वतःहून बोलतात लोक, विचारतात पण, त्याच्यामुळे मजा येते मस्त। आता बघू, आता इकडून लायब्ररीकडे जाऊ, आलो होतो लायब्ररीला, पण बाकीच्याच गोष्टी करतोय। बाकी बघा इकडे मस्त कोरियन ड्रेस सगळे, इकडचे जेवढे स्टाईल वगैरे ते बघायला मिळतील, सगळे जॅकेट्स, कोरियन जीन्स, सगळ्या कोरियन जीन्स आहे, सगळ्या हाफ साईज आहे, आणि ते जॅकेट्स वगैरे भारी इकडचे, ते बघा। बघतो आता काही आवडलं तर घेतो।
बाकी फॅशनच्या बाबतीत तर कोरिया पूर्ण जगात पुढे, त्याच्यामुळे तुम्हाला एवढं काय काय बघायला मिळेल इकडे. तर जॅकेट्स वगैरे हे बघा, लेदरचे जॅकेट बघा किती मस्त आहे. तर आता आपण आलेलो लायब्ररीला, जी कोरियातली सगळ्यात मोठी लायब्ररी आहे. मला दाखवतो मी आता जवळ जाऊन. इथूनच सुरू झाली लायब्ररी. ही लायब्ररी आहे, जबरदस्त अशी लायब्ररी मोठी. हे बघा, खतरनाक. वाव, बनवलीच एवढी भारी आहे. मेन म्हणजे तुम्ही फ्री एंट्री करू शकता याच्यामध्ये आणि फ्रीमध्ये बुक्स वाचू शकता. मस्त आहे. बाकी इथे बसून वगैरे तुम्ही बुक्स वाचू शकता. वरती पण सिटिंग आहे आणि असे लोक व्हिडिओ वगैरे काढतात खाली येताना. मस्त एकदम. तर मित्रांनो, आता मॉलमधनं बाहेर आलो आहे आणि मस्त क्रॉक्सचे शूज घेतले. आपल्या इकडे शूज नाही मिळत, त्याच्यामुळे इकडे शूज मिळाले क्रॉक्सचे, ते घेतले. आणि आता आम्ही आलेलो आहे गंगनम स्टाईल सॉन्गच्या इथे. तर हे बघा, इथे शूट झालं ते सॉन्ग. तर त्यांनी इथे मस्त स्टॅच्यूज बनवलेला आहे तो. तर 1 बिलियन व्ह्यू जाणार आहे, पहिलं सॉन्ग होतं. ते बघा, असं पूर्ण स्टॅच्यू आहे आणि इथे ते गाणं पण कंटिन्यू चालू असतं. तर मित्रांनो, मॉल वगैरे फिरून झाला, गमनम स्ट्रीटवरती पण फिरून झाला. त्याच्यानंतर हॉटेलला आलो होतो. हॉटेलला थोडीशी रेस्ट केली आणि आता संध्याकाळी परत बाहेर निघालो आहे. बाहेरचा एरिया एकदम मस्त आहे, तुम्ही बघू शकता. एकदम लाईव्हली एरिया आहे, सगळे रेस्टॉरंट्स आहे आणि त्याच्यामुळे भारी आहे एरिया. मी तुम्हाला तर नक्कीच सजेस्ट कराल, कधी आले तर हॉटेल ह्याच एरियामध्ये का, मँगडोंग एरिया म्हणून आहे. बाकीकडे स्ट्रीट फूड वगैरे आणि असे रेस्टॉरंट्स आहे, मस्त आहे. टेम्परेचर 3 डिग्री आहे, थंडी भरपूर आहे. पण हे जॅकेट्स वगैरे घातले आम्ही, त्याच्यामुळे मस्त वाटतंय. हे बघा, असं पूर्ण स्ट्रीट आहे सगळं. तर इकडे आता एक इंडियन रेस्टॉरंट शोधलं आम्ही, तिकडे चाललो. हिमालया म्हणून आहे, ते इंडियन आणि नेपाळी फूड मिळतं तिथे. बाकी काल आम्ही तिथे एका वेगळ्या रेस्टॉरंटला गेलो होतो इंडियाच्या, ते पण भारी होतं. आता हे जवळच हॉटेलच्या, म्हणून बघू आता इकडचं पण ट्राय करून बघतो कसं आहे. इकडच्या लोकांचं कल्चर असं आहे की लोक इकडे 8 वाजेपर्यंत कामं करतात आणि 8 वाजेनंतर पहाटे 4पर्यंत बिअर पितात. एवढं खतरनाक कल्चर आहे इकडचं. म्हणजे पार्टी वगैरे भरपूर करतात. पण आता तुम्हाला काहीच गर्दी दिसणार नाही जास्त, कारण इकडं ते त्यांचा थोडासा सीन झाला होता. प्रेसिडेंटचं ते इमर्जन्सी वगैरे लागू केली होती, त्याच्यानंतर प्रोटेस्ट चालू आहे भरपूर ठिकाणी. आणि आता थंडी पण वाढली, त्याच्यामुळे जास्त गर्दी नाही आहे. नाही ते पूर्ण भरलेलं असतं रात्रीपर्यंत. थाळी पण मिळते, त्याच्यामुळे टेन्शन नाही. तर व्हेज नॉनव्हेज दोघं पण थाळी मिळतं इथे. तर आता मस्त जेवण करतो आणि उद्या सकाळी सकाळी मस्त DMZ म्हणून टूर आहे, त्याची डिटेल तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.